बालाजी एज्युकेअर मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट कोटा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. या व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती मिळेल की कॅप राऊंड 1 मध्ये किती ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट, काउन्सिलिंगचे नियम व इतर A to Z माहितीसाठी आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि स्टेट कोटामध्ये यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचा हा कट ऑफ असेल. तर जास्त वेळ वाया न घालता आपण ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ. जर यावर्षी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 42,300 पर्यंत येत असेल तर अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. यामध्ये तुम्ही ±500 रँक ॲड करून चला. त्यानंतर जर आपण मुलींचा विचार केला तर ज्या काही ओपन कॅटेगरीमधील मुली आहेत त्यांचा कट ऑफ काय राहील ती देखील माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. EWS कॅटेगरीचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक साधारण 66,200 पर्यंत येत आहे, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. या ठिकाणी तुम्ही EWS कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता. यामध्ये देखील तुम्ही ±500 ऑल इंडिया रँक ॲड करून चला. खाली तुम्ही EWS मध्ये ज्या मुली येतात त्यांचा कट ऑफ पाहू शकता. त्यापुढे जर आपण NTD या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण 43,800 या ऑल इंडिया रँकपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. यामध्ये देखील तुम्ही ±500 रँक ॲड करून चला. त्यापुढे जर NTC या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी NTC मध्ये येतात व यावर्षी 50,000 पर्यंत ऑल इंडिया रँक आला आहे, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. या रँकमध्ये देखील तुम्ही ±500 ऑल इंडिया रँक ॲड करून चला. त्यानंतर जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी VJ कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी 84,500 या ऑल इंडिया रँकपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. VJ कॅटेगरीमधील मुलींचा कट ऑफ काय राहील ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. NTBच्या विद्यार्थ्यांना साधारण 1,22,000 ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जागा मिळेल व NTB मधील ज्या मुली आहेत त्यांना साधारण 1,24,600 या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. शेवटी जर आपण SC आणि ST या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी SC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 1,52,500 या ऑल इंडिया रँकपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. SC कॅटेगरीमधील ज्या मुली आहेत त्यांचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व जे विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 3,34,000 ऑल इंडिया रँकपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. यामध्ये देखील तुम्ही ±500 ऑल इंडिया रँक ॲड करून चला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रात कॅप राऊंड 1 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. यामध्ये OBC आणि SEBC या कॅटेगरीचा कट ऑफ आपण ॲड केलेला नाही. या कॅटेगरींचा जो कट ऑफ आहे तो साधारण ओपन कॅटेगरीप्रमाणेच राहतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हा जो काही ऑल इंडिया रँक आहे तो गृहीत धरा. याचा जो काही डिटेल PDF आहे तो थोड्या वेळानंतर आपल्या WhatsApp ग्रुपवर शेअर केला जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा
कम्युनिटी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. जो काही सेफ ऑल इंडिया रँक आहे व SML आहे ते देखील आपण थोड्या वेळानंतर विद्यार्थ्यांना देणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. तर जेही विद्यार्थी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल. तसेच जर तुम्हाला ही जी काही आपण माहिती व विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे हे आवडले असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. पुढील व्हिडिओमध्ये आता आपण सेमी प्रायव्हेट MBBS, BMS व BDSचे सेफ कट ऑफ काय राहतील ती माहिती विद्यार्थ्यांसमोर घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड रहा व जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.